सगळ्यात फेमस मूर्ती परळचा महाराजा ती बनवण्याचं काम चालू आहे इकडे. किती टाईम लागतं रे पूर्ण सुके हो तयार हो? 15 मिनटात रेडी होतं एक मूर्ती लगेच. तर मित्रांनो मी आता असं आहे पेन अमरापूरला, मी आणि मित्रा अंडा आत्ताच आम्ही पोचलो. जाम म्हणून लागता आणि व्हिडिओच्या टायटल आणि थंबनेलवरनं तुमचा समजला असताना मी खरं इलं तो कशासाठी इलं आहे कारण आता गणपती आपल्या जेमतेम 3 महिने राहिले आहेत आणि तुमच्याकडे राहू का पाऊस पडल्यानंतर पहिली चावल लागतं ती आपल्या बाप्पाच्या आगमनाची. तर हे बघा इकडे एक समोर एक वर्कशॉप आहे स्वर्णव कला केंद्र. तर आपण आधी त्यांना विचारलं म्हटलं व्हिडिओ काढू परवानगी घ्या काय, तर ते बोलले हां म्हणू. तर हे बघा स्वर्णव कला केंद्र आपण आतमध्ये जाऊया आणि कसले मूर्ती आहेत ते बघूया. कलर केलेले तर दिसतं. माझी भाषा यांना थोडीशी समजणार नाही पण त्यांच्या भाषेत आपण बोलूया त्यांच्याशी. अरे बघा काम इकडे यांचं चालू पण झालेलं कलर काम. हे बघा इकडे बघू शकता हे पूर्ण ओके झालेली आहे कारण आता 3 महिने राहिले आहेत आपल्या चतुर्थी त्यामुळे. हे बघा इकडे सगळे छोटे छोटे मूर्ती रेडी झाले आहेत जेमतेम. अर्ध्यांका बॉडी कलर मारून ठेवलेला तुमचा बाकीचा काम बाकी आहे. आणि ही बघा एक छोटीशी मूर्ती भारी वाटतं आणि लेखणी काम बघा कसा. अरे इकडल्यांचं लेखणी काम असताना आता एकदम जब्बर असतं भारी असतं. आणि अरे बघ ही बघ ही एकदम एके रेडीमध्ये झाली आहे ही बघ. तर आधी बघूया इकडली मूर्ती तुमका दाखवते मी. हे बघा ही पण एक मस्त एक मूर्ती आहे इकडे. ही पण एक नंदीवरती आहे. काम चालू आहे काम म्हणजे धूळ बसतं ना त्यामुळे ते साफ करता हवे भारी वाटतात. नमस्कार मित्रांनो मी अशी स्वागत तुमचं परत एकदा माझ्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो पाठीमागे बघू शकतात बाप्पाची मूर्ती आहेत आणि टायटल आणि थंबनेलवरनं तुमका माहीत पडलं असेल मी आता पेन अमरापूरला गणपतीची मूर्ती बघू गेले आणि आमका पण आता सांगायची आहे कुठली तरी मूर्ती कारण आमच्या वाडीतलं मिस्त्री राजा मिस्त्री तो आता इकडनं नेणारा त्या अगोदरच मी त्याला सांगणार आहे कुठले असते. आणि तुमका ठाऊ का पाऊस पडल्यानंतर पहिली चावल लागते ते आपल्या बाप्पाच्या आगमनाची आणि आपल्या बाप्पाच्या आगमनात 3 महिने राहिलेले आहेत ते 3 महिने असेच जातील. तर सगळ्यांका वरतीच लागली आहे बाकी काय नाही आहे. तर ही बघा तुम्ही पाठीमागे बघू शकता कशी मूर्ती आहेत ते. ही बघा एक आणि इकडे गेल्यावर भारी वाटतं. आम्ही आताच गेलो नुसता ऊन तर जाम लागतं मी आणि अंकिता. तर बघूया इकडे मूर्ती कशी आहेत आणि किती फुटापर्यंतचे आहेत आणि कोणकोणते आहेत ते मला दाखवलं आहे. तेव्हा कला केंद्राचं नाव स्वर्णव म्हणून. तर त्यांना आम्ही आता विचारूया थोडीफार माहिती घेऊया कारण माझी भाषा त्यांना समजणार नाही. आपण त्यांच्या भाषेत थोडाफार शुद्ध मराठी भाषेत त्यांना विचारूया. तर आपण इकडे विचारूया कला केंद्राचं नाव बिव काय. दादा काम करणार आहोत इकडे काम चालू आहे काय? काम चालू आहे काय थोडीफार काय जरा माहिती द्या ना एक वर्कशॉपबद्दल आणि किती मूर्ती आहेत केवढ्या फुटापर्यंत किती फुटापर्यंत आहेत ते काय. आपल्याकडं आपल्या वर्कशॉपचं नाव स्वर्णव कला केंद्र अमरापूर. अमरापूरच्या एक्झॅक्ट बाहेर आहे आपलं अमरापूर गाव आतमध्ये. आता नवीन कारखाने पडले तिथे आहे. तर आपल्या कारखान्यात तरी जवळजवळ 1-2 हजार मूर्त्या असतात. 1 फुटापासून ते 15 फुटापर्यंत अवेलेबल. 1 फूट ते 3 फूट आपल्याकडे अवेलेबल आहेत. फक्त त्याच्या पुढच्या मूर्त्या आपण ऑर्डरनुसार देतो. आता जर मूर्ती तयार करायची असेल तर तुम्ही इथेच तयार करता ना पूर्ण? आपण मूर्ती आतमधून आणतो इथे पेंटिंग करतो म्हणजे तयार करण्याचं काम आतमध्ये होतं मार्केटमध्ये तिकडे दुसरीकडे तिकडून फक्त आपण रेडी करून इकडे आणतो आणि ते पेंटिंग वगैरे चालू. आणि जर इकडून जर समजा जर कोणाला मूर्ती पाहिजे असेल जर कॉन्टॅक्ट करू तर तुम्ही अवेलेबल करून देता का त्यांना? हां देतो अवेलेबल. ती कशी देता काय? आपल्याकडे वेगवेगळे ठिकाणचे कस्टमर आहेत जसं गुजरात हैदराबाद MP UP हे ठिकाणचे पण आहेत आणि मुंबई वगैरे महाराष्ट्रात तर वारंवार आहेत. हां जर त्यांच्या थ्रूमध्ये आपल्याला सक्सेस झालं अवेलेबल तर करून देतो. तर आतापर्यंत इकडनं मूर्ती तुमची अशी डिलिव्हरी झाल्या आहेत का बाहेर ते आता पण चालू झाल्या आहेत का? म्हणजे आता थोड्या दिवसांनी होतील ना? 1 तारखेपासून स्टार्ट होईल. तर आता सध्याच्या आता या सगळ्या मूर्तींमध्ये आता नवीन मॉडेल कुठला आहे का दाखव जरा. म्हणजे आता नवीन या वर्षीच्या टॉपचं मॉडेल आता या वर्षीचं टॉपचं मॉडेल
हा एक चौरंग ट्रेंडिंगमध्ये चौरंग आहे. हा वाला हा न्यू वाला. याच्यात ही किती फुटाची? 1 फुटाची आहे ना नाही, ती 2 फुटाची. ही वाली? हा आणि ह्याच्यात 3 फुटापर्यंत मोठी मूर्ती. 3 फुटापर्यंत मी. हा एक नरसिंह आहे. हा वाला पण मस्त आहे इकडे. ते आहे. हा एक आहे इकडे एक आहे. तर आता या कारखान्यात आता अजून काम पेंडिंग आहे, तर अजून मूर्त्या काढायच्या आहेत. काढायचं. आता हे तयार झालेले म्हणजे ओके झालेले काय म्हणजे हे झालेले आहेत आता का? ऑर्डर चाललाय. एक गुजरातचे आहे, हां एक मुंबईचे आहे, बदलापूर. ओके. बाकी लेखणी काम सगळं इकडेच असतं इकडेच होतं, सगळं इकडे. म्हणजे आता तुम्हीच करताय सगळं? नाही, मी शेडिंग वगैरे करतो. लेखनिक आम्हाला बाहेरून पाहू. बाहेरून येतात. आता इकडे पुढेपर्यंत आहेत की वर्कशॉप? पुढे 9 किलोमीटर पूर्ण वर्कशॉप. ते टोल गेटपर्यंत का? पूर्ण गेटच्या 9 पुढेपर्यंत आहेत. किलोमीटर. ओके. तर इकडे हे बघा, बघू शकतास ही एक मूर्ती एकदम रेडी झालेली असा. हे नेसवण्याचं काम बी मी करतो. तुम्ही करता? बाकी डायमंड वर्क जर कोणाला पाहिजे असेल तर? तर होतं आपल्या इथे. आणि जर आता समजा व्हिडिओ बघून जर तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचा झाला, जर बाबा कुठली मूर्ती यामधली पसंत पडली तर तुमचा नंबर देऊ शकता आणि नाव सांगा. आपल्याला जर बुकिंग करायची असेल तर मूर्तीचा स्क्रीनशॉट आणि माझा नंबर आहे 7276 38 1302. तर अक्षय पाटील. मित्रांनो, 10चं नाव अक्षय पाटील आणि त्याचा नंबर मी खाली देऊन ठेवीन. तुमका आता मी मूर्ती सगळे दाखवते, त्यातली मूर्ती तुमका जर कुठली आवडली असतात तर स्क्रीनशॉट मारून तो नंबर व्हॉट्सअपला आहे ना? हां, व्हॉट्सअप. तो नंबर त्याचा व्हॉट्सअपला आहे. तर नक्की तो स्क्रीनशॉट मारून त्याला पाठवा आणि काय असेल तर त्याला सांगा. तर मी तुम्हाला दाखवतो कुठले कुठले मूर्ती आहेत ते याच्याकडे अवेलेबल. तर बघतो. तर मित्रांनो, ह्या मूर्तीचं काम जेमतेम झालेलं असं. ही मूर्तीची हाईट 3 फूटपर्यंत. लेखणी काम बघू शकतास तुम्ही. लेखणी काम पण एकदम जब्बर आहे आणि कलरिंग तर ही पण आता रेडी झाली आहे ना? ही सगळी आता जेमतेम रेडी झालेली आहेत. तर हे बघा, आता तुमका मी दाखवते कुठले कुठले मूर्ती आहेत ते इकडे. तर तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट मारून त्या नंबरवरती तुम्ही पाठवू शकता. ही बघा एक आहे इकडे. कुठली ही ना? काही विचारू शकतो. तर इकडे दुसरीकडे म्हणजे त्याच साईडला लेखणी काम चालू आहे इकडे. बघ, ही एक मूर्ती किती फुटापर्यंत रे? 3 फूट. 3 फूट आहे. एवढी मोठी वाटतं. 3 फूट जरा थोडी जास्तच असणार वाटतं. 3.5 आहे ना? तेच म्हटलं अंदाज आहे ना, 3.5. ही पण तेवढीच असणार 3 फूट. इकडे इकडे लेखणी काम चालू आहे यांचं. हे बघा इकडे, ही अजून अर्धवट काम याचा म्हणजे झाला, पण लेखणी काम बाकी आहे. सुनीर घालायचा. तर मित्रांनो, इकडनं आपण आता निघतो ह्या वर्कशॉपमधून. सुरुवातीक बघितलंच तुम्ही. परत कोणी जर माहीत नसतं तर हे बघा, ह्या त्यांचा बॅनर आहे स्वर्ण वर्कशॉप म्हणून. ते खाली बघताच तुम्ही तो नंबर आहे. जर कोणाक या वर्कशॉपमधली आता व्हिडिओत जर मूर्ती आवडली असतात तर नक्की स्क्रीनशॉट मारून खाली नंबर आहे, त्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही स्क्रीनशॉट पाठवून ते का संपूर्ण माहिती विचारू शकतास तुम्ही. तर आपण आता जाऊया दुसऱ्या वर्कशॉपकडे. माका मूर्ती हवी आहे आणि ती माका 3 फुटापर्यंत हवी आहे. 3 फुटापर्यंत हवी आहे, पण ती हय भेटली नाही हवी. म्हणजे माका हे नाही, जशी हवी आहे माका तशी भेटत नाही माका. इकडे पण हे बघा काम चालू आहे. हे बघा इकडे चिंतामणी आर्ट्स.
ते गणपती तयार करतात, साच्यातनं काढतात गणपती. मुंबईचा राजा आणि चिंतामणी ग्रेट भेट. तर आता दुसऱ्या वर्कशॉपकडे जाऊया आपण. तू चिंतामणी बघितलं काय छोटो, आणि मुंबईचा राजा. तर आता आपण जात होतो तिकडे रिटर्न, पण मला अशी बोललं म्हटलं जाऊया अंड्याक पुढे. तिकडे समोर बघू शकतास तुम्ही, दिसता का माहीत नाही, आम्ही दाखवते. कुठे गेला? हां, हमरापूर रेल्वे स्टेशन आहे आणि या फाटका. आम्ही आता जात आहोत इकडनं इलाव आणि इकडे जातात. इकडे बघता कुठले वर्कशॉप आहेत ते. तो बोललो ह्या साईडला मोठमोठे वर्कशॉप आहेत, तर आपण बघूया तिकडे कुठले वर्कशॉप आहेत आणि तिकडे कुठले कुठले मूर्ती आहेत ते. ट्रेन अजून इली नाही, कुठली वाट बघतो ती. तर मित्रांनो, आता आपण हे बघा विराट कला केंद्रामध्ये येला आणि तुम्ही बघू शकतास मच्छिंद्र पाटील, मुकेश पाटील, मनीष पाटील इथलं तुम्ही स्क्रीनशॉट मारू शकता. आणि हे त्यांचे मूर्ती आहे तिकडले. हे बघा सगळे उभे आहेत. हे बघा बघू शकतास तुम्ही कसे करून ठेवले, पूर्ण POPचे आहेत ना. तर आता हे सध्या किती मूर्ती आहे तिकडे? घरी आहे. आता काम चालू आहे ना. आता ह्या वर्कशॉपमध्ये तुमच्याकडे किती फुटापर्यंत मूर्ती आहेत एवढ्या, म्हणजे मोठ्या? लास्ट 8 ते 9. यांचा अजून कलर काम चालू आहे, अजून स्टार्ट केलं नाही, तर आताच सध्या केलं आहे ना. हे किती फुटापर्यंत आहे? 3.5. आणि ही पाटीवाली ही पण 4.5 ना, सेम. मूर्ती बनवण्याचं काम इकडेच करता की घरी करता? म्हणजे तुम्ही स्वतः करता? तर या वर्कशॉपमधले आपण मूर्ती बघूया ह्या साईडचे कुठले कुठले आहेत ते. तर हे बघा इकडे कसं माहीत आहे, रोडटेच असल्यामुळे ना गणपतींवरती धूळ बसली आहे सगळी. हे बघा इकडे मूर्ती एकदम बघण्यासारखी आहेत. आणि इकडचे मूर्ती कसे बघू गेलाच माहीत आहे, वरच्या आला तरी इकडे काय खराब होत नाही, कारण इथला काम चालूच असतं ना, त्यामुळे. तर हे बघा, ते मग वाटतं ही एक अति 2-2.5 फुटापर्यंत या मूर्ती. इकडे पुढेपर्यंत वर्कशॉप आहे अजून. ही तुम्ही तयार केलेली आहे काय? तयार केलेली आहे स्वतः पूर्णपणे बॅलन्स? म्हणजे काय सर्व बॅलन्स स्वतः केलेली आहे तर रोडवरती. आणि मग ती बघू शकता ही त्याने दाखवली, अजून हलता आहे बघा. आणि स्वतः केलेली आहे घरी, होय ना. म्हणजे एकदम काम पण मस्त आहे एकदम वाटतं. म्हणजे एकदम बघू शकता ही बघा, ही पण बघा कशी दाखवलेली आहे. खाली हनुमान दाखवलेले आहे आणि वरती त्याच्या शेपडेवरती गणपती बाप्पा दाखवलेले आहेत विराज. आणि ते ती रॉड आहे पूर्णपणे, आणि तो पण हालता बघा. थोडं हालतं म्हणजे त्या काम किती मजबूत आहे बघा आता. आणि काम पण मस्त केलेले आहे बघा. अजून यांचा हातबीत लावूचे आहेत खाली, काम चालू आहे इकडे. पण बघूया सगळीकडे पुढे कुठे कुठे भेटतात त्या मूर्ती बघू आपल्या. आजच्या दिवसात जेवढे कवर होऊ भेटतील तेवढे आपण कवर करणार आहोत आज. तर इकडे बघू गेलास ना, तर आता दाखवलं आहे त्याची जास्त नाहीत मूर्ती, 10-12. पण ते स्टँडिंग होत आपल्याला माहिती आहे ना, स्टँडिंग लागत नाही एवढे. पण ते स्टँडिंग केले नाही, स्वतः केले नाहीत आधी घराजवळ. तर एकदम भारी केले नाहीत. आता दाखवलं नाही तुमचं ते हलून, एवढा हल्ल्यावर पण त्यांना काय झालं नाही. आणि वेल्डिंगचं रॉड टाकले नाही त्यांनी आतमध्ये. आणि त्या शेपडीवरती हनुमंताच्या शेपडीवरती गणपती बाप्पा विराजमान दाखवलेले आहे. तर भारी काम केले नाही. हे बघा इकडे पाडू बघू शकतास ना, हे बघा इकडे शाडू मातीचे आहेत. इकडे तो म्हणतो शाडू मातीचं काम चालू असतं आणि POPचं पण काम चालू असतं. पण मला इकडे बघण्यात तर जास्त POPचंच काम दिसतं, शाडू मातीचा कोणा कोणतरी असे क्वचितच. इकडे आपण बघूया वाटेत येताना आता एक वर्कशॉप दिसलेलो आपल्याला. तर आता परत एकदा दुसऱ्या वर्कशॉपकडे आपण जातो. आणि हे बघा वर्कशॉपच्या बाहेर मूर्ती बघू शकतास इथे. ही बघा, ही गेल्या वर्षी ही मी 1 वर्षा स्वामींची मूर्ती अशी ठेवलेली, पण ते का ती हे होता मुकुट होता.
अशी मूर्ती नाग्याक हवी होती. बघित असशील तर बघ. आणि तुका हे बघा सार्थक आर्ट्स आणि खालती नंबर पण हा. इकडे पण मूर्ती मस्त आहेत. आतमध्ये जाऊन बघूया. काम झालेलंच आहे अर्धवट वाटतं इकडे. तर इकडे मित्रांनो बघू शकताच तुम्ही. हे बघा आतमध्ये ठेवलेले आहेत मूर्त्यांचं काम एकदम रेडी झालेला. आणि तुम्ही लेखणी काम बघू शकता. अशी बघा भारी वाटतात सगळे मूर्ती आहेत. हे चालेल तो बघा एक चॉकलेट. तर यांचा पण काम बऱ्यापैकी झालेला. आता इकडे शेडिंग बिडिंग हे कलर काम चालू आहे यांचा. ऋषभचं काम तसं झाल्यातच जमा वाटतं इकडे. तर हो हे बघा इकडे पण सगळे ठेवलेले आहेत. हे बघा एकदम रेडी करून ठेवलेले आहेत. आता आपण असो एका दुसऱ्या आर्टमध्ये. त्या आर्टचं नाव काय दादा सांगतील? सार्थक आर्ट. सार्थक आर्ट. तर आर्टचं नाव सार्थक आर्ट. आणि आता ह्या वर्कशॉपमध्ये किती फुटापर्यंत मूर्ती आहे तुमच्याकडे? तिथे आपल्याकडे 1.5 फुटापासून ते 8 फुटापर्यंत. 1.5 फुटापासून ते 8 फुटापर्यंत. जर कोणाला जर या वर्कशॉपमधील आता व्हिडिओ बघून जर मूर्ती हवी असेल तर तुम्ही अवेलेबल करून देऊ शकता काय? हो, तुमच्या मागणीनुसार किंवा तुमच्या रिक्वायरमेंटनुसार मूर्ती मिळते. हां, तर आता जर कोणाला पसंत पडली या व्हिडिओमार्फत तर त्या मूर्तीचा स्क्रीनशॉट तुम्हाला पाठवून देतील. तर तुमचा नंबर आणि व्हॉट्सअपचा नंबर आणि तुम्ही द्या. मग कसा अवेलेबल करताना बरं पडेल. मी तुम्हाला कार्ड देतो. हम्म. तो कार्ड तुम्ही तुमच्या चॅनलवर दाखवा. तर मित्रांनो या वर्कशॉपचं कार्ड आहे. तुम्ही बघू शकता. त्याच्यावरती नंबर पण आहे. तर सार्थक आर्ट्स म्हणून या आर्टचं नाव आहे. तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमका दाखवते कुठले मूर्ती दादा दाखवतील. तर तुम्ही बघू शकता आणि कॉन्टॅक्ट करू शकता याच्यावरती. तर आपल्याकडे दादा इथली मूर्ती जरा दाखवा कुठले आणि काम काय चालू आहे इकडे. या 1.5 फुटाच्या साईज मध्ये त्यातल्या पहिल्या ज्या सुरुवातीच्या आहेत 3 मूर्त्या त्या 1.5 फुटाच्या आहेत. त्यानंतरची एक मूर्ती आहे ती 2 फूट आहे. पलीकडे जे दगडूशेठ हलवाई मूर्ती आहे ती 1.5 फुटाची आहे. त्याच्या पुढे तुम्ही बघू शकता की लालबागचा राजा तो निकेट बॉडीमध्ये 2 फुटाची मूर्ती आहे. आणि त्याच्या पलीकडे तिकडे ते 1 टोन मध्ये एक मूर्ती आहे. ती एक 1.5 फुटाच्या थोडी मोठी आहे पण एक 1.5 फुटाच्या रेटमध्ये जाते. पुढे 2 बालमूर्ती आहेत त्या तुम्हाला 2 फुटाच्या रेंजमध्ये जाते. आणि तसंच वरती बघाल तर वरती तिकडनं ज्या पहिल्या 3 मूर्त्या आहेत त्या 2 फुटाच्या रेंजमध्ये येतात. त्यानंतर ही जी काय मधली 4 नंबरची मूर्ती आहे ती 2.5 फूट आहे. त्यानंतर पुन्हा 2 फुटाच्या 2 मूर्त्या लागतात आणि पुन्हा इकडे आल्यानंतर ह्या 2.5 फुटाच्या 2 मूर्त्या लागतात. साधारणतः हा तिसरा वर्ष. आता हे तुम्ही आता या मूर्तींना जे डायमंड वर्क केलंय ते तुम्ही इथेच केलंय का? हा, इथेच केलंय. तुम्ही स्वतः करता इकडे? म्हणजे प्रत्येकाचं काम प्रत्येक कारागीर प्रत्येक कामासाठी वेगवेगळा कारागीर असतो. ज्याचं त्याचं भूमिका वेगवेगळी असते. आणि मूर्ती इथे बनवण्याचं काम पण तुम्ही इकडे स्वतःच करता की या कारखान्यात? नाही, आपण कच्च्या मूर्त्या बाहेरून आणतो. कच्च्या मूर्त्या बाहेर प्रोडक्शन आपलं होत नाही मूर्ती. आणि इथे पेंटिंग करतो. इथे फक्त आपण पेंटिंग करतो. मग तिला पॉलिश करतो किंवा आणि त्याचं जे काय पेंट वगैरे आणि काय पुढे आखणी असेल किंवा त्याचं पुन्हा सजावट वगैरे आहे ते आपण आपल्या कारखान्यामध्ये करतो. डायमंड वर्क पण तुम्ही स्वतःच करता इकडे? हा, डायमंड वर्क पण आमचे जे कारागीर आहेत त्या कारागिरांच्या माध्यमातून करतो आम्ही. पूर्ण टीम वर्क आहे. टीम वर्क. तर आता ही मूर्ती आहे ही मूर्ती किती फुटापर्यंतची आहे? 3. ही 3.5 फुटाची. 3.5 फुटापर्यंत काम अद्याप अपुरं आहे. म्हणजे अजून फक्त डायमंड वर्क केलं काम सध्या चालू आहेत. कारण जरा काय आता तुम्ही जर इथल्या मूर्त्या जर कोणाला पाहिजे असतील तर कच्च्या मूर्त्या तुम्ही हे करत नाही, फक्त पेंटिंग केलेल्या मूर्त्या आपल्याकडे सेल होत नाही. आपल्याकडे फक्त पेंटिंग झालेल्या मूर्त्या अवेलेबल. मग त्या तुमच्या मागणीनुसार जसं तुमचं रिक्वायरमेंट असेल त्या हिशोबाने तुम्हाला दिल्या जातात. मित्रांनो मगाशी नंबर दाखवले मी स्क्रीनवरती, कार्डचं नाव दाखवलं. हे बघा परत एकदा बघून घ्या. तर तुमका कोणाक जर या आर्ट्स मधील जर पेंटिंग केलेली मूर्ती हवी असेल ना तर परत एकदा दाखवतो. हे बघा नंबर दाखवते. त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही आणि त्यांच्याकडून तुम्ही अवेलेबल करून घेऊ शकता. तर पुढे आपण बघूया दुसरी मूर्ती कुठले काय आहेत ते. इकडे पण हे बघा इकडे पण तुम्ही शूट करून घ्या. नाही चालेल, तुम्ही सांगा त्याच्यात. ह्या समोरला 2 फुटाच्या मूर्त्या आहेत. पलीकडे डिस्प्ले मध्ये बघितल्या तर वरती 2.5 फुटाच्या पहिल्या 2 मूर्त्या लागतात. त्यानंतर ही 2 फुटाची मूर्ती आहे.
पुन्हा 2.5 फुटाच्या मूर्त्या तुम्हाला लागतात. खाली तुम्हाला एक 1 टन मध्ये एक बनवलेली एक मूर्ती आहे 2 फुटामध्ये. ही एक आहे 2 फुटामध्ये चौरंग. तर आता ही चौरंगची जी मूर्ती आहे हा. तिचं आता ते धोतर नेसवणं, तो शालू आणि तो वरती डोक्यावरती हे हा. बांधणं, ते काम पण इकडे तुम्हीच करता का स्वतः? हो हो, आमच्या इथले जे कारागीर आहेत ते हा. कारागीर त्यांना सांगून दिल्याप्रमाणे ते कामं करतात. ओके. तर आताच्या ह्याच्यामध्ये म्हणजे आता चालू वर्षामध्ये ट्रेंडिंगला असणारी, सध्या मध्ये ट्रेंडिंगला असणारी तुमच्या वर्षामध्ये कुठली मूर्ती आहे का, म्हणजे जी त्याला मागणी आतापर्यंत जरा जास्त आहे या 2-3 दिवसात? सध्या न्यू कसं मॉडेल, सध्या सुरुवात आहे ऍक्च्युली. न्यू मॉडेल. अद्यापर्यंत कसं कस्टमर सुद्धा बाहेर पडलेले नाहीयेत. जे होलसेल येतात ते कसं त्यांचं सगळं पॅटर्न वेगळं असतो, परंतु जे काही रिटेलर लोक आहेत ते रिटेलर जे कस्टमर आहेत ते अद्याप नुकताच बाहेर पडतोय नाही पडतोय, किंवा सध्या वातावरणाचा परिणाम सुद्धा त्यांच्यावर होत असेल हो. की त्यामुळे त्या वातावरणाच्या बदलामुळे जोपर्यंत पाऊस एकदा सुरुवात होत नाही तोपर्यंत हे कस्टमर थोडे जरा बाहेर येत नाही. आता इकडे पण आपण बघूया. ह्या बघा इकडे पण सजावट केलेल्या मूर्त्या आहेत. पहिली मूर्ती 2.5 फुटामध्ये आहे. त्यानंतर ही 2 फुटामध्ये 1 टन बनवलेली आहे. त्यानंतर ह्या 2.5 फुटामधल्या 2 मूर्त्या आहेत. आणि हे पलीकडे आमचं हे सगळं काम चालू आहे. प्रत्येकाच्या कामाचं प्रकार वेगवेगळे आहेत, ज्याच्या त्याच्या स्टेपनुसार जे ते काम चालू आहे. तुम्ही ते सगळं काम बघू शकताय, पाहू शकताय. आता इकडे हे काम चालू आहे, म्हणजे हा वेगळा डिपार्टमेंट, म्हणजे जी मूर्ती एकदम रेडी झालेली आहे. हा, ते फक्त डायमंड वर्क, सजावट, कपडे वगैरे करणं हा हे काम म्हणजे या डिपार्टमेंटला चालू. कशी आपण ती एक मूर्ती बघितली, हम्म. तिथे फक्त धोतर नेसवणं आणि ते इकडे काम चालू आहे. हो हो हो. हे बघू शकता, ते प्रत्येकाचा डिपार्टमेंट असं वेगळं आहे. बघू शकता दगडूशेठ हलवाईची रेडी झालेली आहे. तयार नाही, अद्याप तिचं बरंचसं काम बाकी आहे. काही मटेरियल वगैरे आपला सध्या मिळतो नाही मिळतो, त्यामुळे थोडं लेट होतं. ओके. तर मित्रांनो, आता आपण इकडनं दुसऱ्या वर्कशॉपकडे जाऊया, कारण एका वर्कशॉपमध्ये जास्त वेळ टाइम घालवण्यापेक्षा जास्तीत जास्त जेवढे वर्कशॉप आपल्या कव्हर करू घेतील ना तेवढे आपण बघणार, आणि जेवढे जेवढे मूर्ती दाखवू पॉसिबल होत तुमका तेवढे मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. दादांनी आपल्या चांगल्या प्रकारची माहिती दिली, आणि त्यांच्या वर्कशॉपमध्ये कच्ची मूर्ती भेटत नाही, ते एकदम तयार झालेली मूर्ती अवेलेबल करून देतात. आणि तुमका मगाशी दाखवले कार्ड दिले नाही त्यांनी, त्या कार्डवरती नंबर आहे, नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्यांच्याशी संपर्क साधू शकता. हा, तुमचं परत एकदा नाव सांगा. माझं नाव महेंद्र गरड. इथलेच काय? हा, मी इथलेच स्थानिक आहे. ओके. तर आपण आता जाऊया दुसऱ्या वर्कशॉपमध्ये, इकडे पण बघूया मूर्त्यांचं काम चालू आहे. आपण आता येताना बघितलं प्रत्येकाच्या घरात म्हणा किंवा वर्कशॉपमध्ये काम चालू आहे रोजच्या सगळ्यांची. तिकडे आपण जरा बघूया काय काय काम चालू आणि कुठले कुठले मूर्ती यांच्याकडे अवेलेबल असते, आणि आता नवीन लेटेस्ट मॉडेल कुठले कुठले आहेत ते तुम्हाला मी दाखवते तिकडे. तर मित्रांनो, आता हे मूर्ती बघतास ना ते तुम्ही श्री गणेश कृपा कला केंद्रामधले आहात. आणि आता सध्या तुम्ही बघू गेलास ना इकडे, तर सगळ्या मूर्तींची कामात अधुरी आणि चालू आहेत. पेंटिंगची तुमका सहसा भेटणार ना. आता हे मूर्ती दुसरीकडे हे होतं जातात. पप्पा चालले कुठे आहेत रे? तर ही बघा, ही दाखवते मूर्ती. ही गेल्या वर्षी उमरखाडीची होती काय वाटतं मला. आणि इकडे पण बघा, ही बघा स्टँड बाय मोठी आहे बघा. आणि ही बघा गेल्या वर्षीची सगळ्यात फेमस मूर्ती, परळचा महाराजा. मग वाटतं 2.5-3 फुटापर्यंतची आहे, म्हणजे मूर्ती छोटी आहे पण हाईटमुळे ती मोठी वाटतं. गेल्या वर्षीची फेमस होती परळचा महाराजा म्हणून मूर्ती. आतमध्ये बघूया, काम चालू आहे बघा. आणि हे गणपती बाप्पा आता चालले आहेत दुसरीकडे. कुठे चालली आहे आता? गाडी चालली पैनरला. तर इकडे आता बघूया काम चालू आहे. त्याचं नाव कसं? नाव कसं? अथर्वाट. बाहेर नाव वेगळं म्हणून म्हटलं. तर इकडे
हे बघा मूर्ती बनवण्याचं काम चालू आहे. हे बघा एक काता टाकते का कातो म्हणतो. आणि इकडे कशी बनवली जातात हे बघा. हे सगळे गणपती बाप्पा जे हाताचे आणि पार्ट आहेत ते आतमध्ये POP भरून रेडी झालेला सुकूक ठेवलेला आहे. हे पण पाठची गणपतीच्या पाठची भितात ती आहे. आणि इकडे बघा पूर्ण मूर्ती आहे, दाखवते तुमका. बघा मूर्ती बनवण्याचं काम चालू आहे इकडे. किती टाईम लागतं रे पूर्ण सुके हो तयार हो? 15 मिनटात रेडी होता एक मूर्ती लगेच. हात बीज जोडी पण अर्धा तास लागतो. बाकी असं आहे पूर्ण 15 मिनटात सुकायला. हा काय मग आता हे जेमतेम तयार होईल लगे. हा ती वाली हां. तर ही बघा हे काता आणि ही POP मिक्स करून आतमध्ये टाकली आता इकडे. ही पण मला वाटतं आता झालीच आहे, सुकली वाटतं. ही थोडीफार ओली आहे. तोपर्यंत ती होईपर्यंत ही पण रेडी झालेली आहे. आणि ही बघा जस्ट काढलेली वाटतं. ही अशी असते ती मूर्ती. इकडे पण चालू आहे काम. आताच चालू केलं वाटतं भरायला. आता चालू केलं ना. हे आताच चालू केले ना भरायला. झालं भरून. हे आता झाली आहे. भरून झाल्यानंतर किती मिनिटाचा टाईम लागतो खोलायला? 15-18. हा काय लगेच सुकतं नाही ते POP. तरी बघा किती फुटापर्यंतची आहे मूर्ती? 2.5. काम पण तेवढा फास्ट व्हावं लागतं एवढा. बघा लगेच आतमध्ये POP मारल्या कातं पण टाकत लागतात. जेवढं कातं टाकतात तेवढं मूर्ती ना चांगली एकदम फिट बसतात. बघा जी आता झाल्याच पण ती सुकाक जरा टाईम लागतो त्यामुळे. ही बघा ही एक सगळे गणपती बाप्पाचे पार्ट्स जॉईन करून रेडी झालेली आहे. ही बघा चिंतामणी, छोटा चिंतामणी गेल्या वर्षी जो. ही यातलीच आहे काय रे? यातली आहे नाही. ही बघा मला दादा काढताय ना ती यातली आहे मूर्ती चिंतामणीची. ही बघा 2.5 फुटापर्यंतची. सध्या आता सगळ्या वर्कशॉपमध्ये काम मूर्ती बनवण्याचं काम चालू आहे. तुमका असे कलर केलेले कुठे भेटणार नाही. आणि आता कसं आम्ही आता गेलेलो लवकर त्यामुळे 3 महिने अगोदर येला. ही बघा या मोठ्या गणपतींच्या पाठची प्रभावळ इतके गणपती दिसतात ना त्यांची ही प्रभावळ एवढी मोठी. हे बघा हे इकडे मग असे आपल्या साच्यातनं काढलेली आहे. याचे आता पार्ट्स बनवतात. फिनिशिंग चालू आहे ना काय जॉईन करत आहे? जॉईंटिंग ना. हे बघा इकडे पार्ट जॉईन करतात हात. आणि जेव्हा काढतात मूर्ती ना POPची तेव्हा ते का हातबीत जॉईंट नसतं. ते आता नंतर जॉईन केले जातात. हे बघा तिकडे काढतात तसे ते दाखवले ना त्या साईडला तसे. तर आपण आता जाऊया पुढे. वाजले आहेत भरपूर. जाऊया ना. ही बघा ही एक प्रभावळा मोठ्या मूर्तींचे प्रभावळ येते सगळे. तर मित्रांनो एवढा ऊन लागता ना सगळीकडे मूर्तीच आहेत. पण माका जी होई आहे मूर्ती तशी माका मनात अशी भरत नाही. इकडे आता सगळीकडे बघू शकता. हे बघा पाठीमागे मूर्ती सगळे अजून पेंडिंग आहेत कामा. हां फिनिशिंगचं काम चालू आहे इकडे. हे बघा पाठीमागे. चल येते पुढे चल. मित्रांनो आता आम्ही जाऊ घराकडे. गाडी पार्क करता. तर जाम ऊन आहे. त्या आयला सकाळी टोपी होती डोक्यात. आता येताना उडाली वाऱ्याम परत एकदा दुसऱ्यांदा. तर आता जाऊन येलाव पेन अमरापूरला गणपती बघून. अजून तिकडे वर्कशॉपमध्ये गणपतींचं काम चालू आहे. म्हणजे अजून मूर्ती घडवतात ते कलरिंग करून असे ठेवलेले आहेत. कुठल्या कुठल्या मूर्तींचा जे डिलेवरी व्हायचे आहेत लवकर म्हणजे पार्सल करूचे आहेत त्यांचा काम जेमतेम झाल्यात जमा. अजून त्यांचं काम अजून अधुरा
म्हणजे अजून रेडी होतात मूर्ती पूर्णपणे अशी रेडी झालेली नाहीत. माका जशी हवी होती तशी मूर्ती का माका भेटली नाही. पण आमच्याकडलं उद्या शनिवारी नेऊचो मूर्ती, पण त्यांना एक घेऊन गेलो. ती मी त्याका आता सांगान कुठली तरी. तर परत एकदा महिन्याभरानं आपल्याक जाव भेटा का बघूया. अंडो म्हणतं आपल्याक जाव काय परत एकदा, कारण तेव्हा कलर केलेली मूर्ती होऊया. चल येते मी, चल येतेच, चल येतो चल. तर त्याला कलर केलेली मूर्ती होऊया. चल येते चल. तर बघू आता पाऊस पडल्यानंतर जूनच्या एंडिंगला जाऊचं प्लॅन हा. तर बघू जाऊ पॉसिबल झाला तर व्हिडिओ असं छोटं बनवलेलं होतं. व्हिडिओ कसा वाटलं होतं नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि चॅनलवर जर कोण नवीन असेल तर चॅनलला काळ्या कलरचं बटन दाबून सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटूया परत एकदा अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तर उद्या एका ठिकाणी जाऊचं प्लॅन हा मस्जिद बंदला करा. आता पाऊस पडायला सुरुवात झाली आहे गावात आणि मासे चढवतो टायमिंग तर आता जवळपास इलेलंच आहे. त्यामुळे काय ना काय सामान घ्यायचं आता. त्यामुळे उद्या जाऊचं प्लॅन आहे. बघू जाऊ झाला तर काहीतरी व्हिडिओ बनवीन. सर येतं ए. तर बघू उद्या जाऊचं पॉसिबल झाला तर ठीक. तोपर्यंत